चंद्रपुरातील काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण उफाळून आलंय आणि यातूनच नगरसेवकांच्या पळवापळवीचे आरोप सुरू झालेत। काँग्रेसमधील या दुहीमुळे महापौर पदाच्या लढतीपूर्वी भाजपच्या आशा मात्र उंचावल्यात। काँग्रेसमधील वाद संपेना, नगरसेवक पळवापळवीचा आरोप, कुरघोडीचा काँग्रेसला फटका बसणार। नागपूर समृद्धी महामार्गावर गणेशपूर शिवार इथं सुरू असलेला हा प्रकार पुण्याहून नागपूरकडे येत असताना विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना अडवून धमकी देण्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावरून दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। वर्धाच्या जे टोल नाकात तिथं एक 25-30 लोकांनी जे पूर्ण शस्त्र चाकू घेऊन होते ते बसला अडविलं आणि त्यांनी बसमध्ये जाऊन 2-4 लोकांनी जाऊन तिथले जे आमची महिला नगरसेविका होते, महिलासोबत जे त्यांचे रिश्तेदार होते त्यांना धमकावलं की तुम्ही आमच्यासोबत चला, नाहीतर आम्ही असं करू तसं करू, धमकी देत होते। मला या संदर्भात फार काही कोणावर आरोप करायचे नाही, पण झालेली घटना चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळवून न्यायचं काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं। याच्यामागे कोण आहे काय आहे हे सगळी चौकशी पोलीस करतील। 5 नगरसेवक विजूभाऊ समर्थकांनी पळवून नेले होते, त्यापैकी 3 नगरसेवक त्या गाडीमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली। मी ते गाडी पुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी, तिथं मी कोणाला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही। क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अड्डूर यांनीच मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला। चंद्रपूरमधील प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार गटातला वाद विकोपाला गेलाय। यावरून भाजपनेही निशाणा साधलाय। 13-14 हे संख्याबळ कायम ठेवण्यासाठी अपहरण करणं, डोके फोडणं, धमकी देणं यासारखे प्रकार काँग्रेस करू लागलेली आहे। त्यामुळे आता त्यांचं संख्याबळ हे 27 राहिलंच नाही आहे, 13 किंवा 14। आता 13-14 संख्याबळाला घेऊन ते काही कोणताही गट काँग्रेसचा या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकत नाही। सत्ता स्थापनेसाठी जो 34 पाहिजे ते 34 आमच्याकडे जोडू शकतात। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी सत्ता स्थापन करण्याएवढं बळ त्यांच्याकडे नाहीये। अशात काँग्रेसला गटबाजीचं ग्रहण लागलंय। खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार असे 2 गट चंद्रपूर काँग्रेसमध्ये पडले। धानोरकरांच्या गटानं स्वतंत्रपणे नोंदणी केली। चंद्रपुरात गटातटात काँग्रेस विभागली गेली असली तरी महापौर आपलाच होईल असा दावा काँग्रेसकडून केला जातोय। चंद्रपूर महानगरपालिकेवर किती कोणी बोंबलू देत, किती कोणीही ओरडू देत, त्यांच्या गळ्याचे नसा फाटतपर्यंत ओरडू देत, पण काँग्रेसचाच महापौर चंद्रपूर महानगरपालिकेवर बसेल। काँग्रेसमधील या दुफळीमुळे भाजपच्या आशाही उंचावल्यात। आपलाच महापौर होईल असा दावा भाजपकडून केला जातोय। एक उभाटा, वंचित, अपक्ष यांचा एक 10चा जो गट तयार झालेला आहे त्यांच्या सोबत बोलणे, त्यांना सोबत करणे, किंवा मग या 2 गटापैकी एखाद्या गटाला किंवा काही लोकांना असं वाटू शकते की स्थिर सरकार विकसित चंद्रपूरच्या दृष्टिकोनातून आपण भारतीय जनता पार्टीसोबत गेलं पाहिजे, तर ते आमच्यासोबत येऊ शकतात। असे 2 पर्याय आमच्यासोबत उपलब्ध आहे। या 5 तारखेपर्यंत चंद्रपुरात ठाकरेंच्या पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। काँग्रेसचा पक्ष कुणाला पाठिंबा देणार, चंद्रपुरात दुफळीचा काँग्रेसला फटका बसून हातची सत्ता जाणार का याचं उत्तर आगामी काळात मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।